जी नमस्कार। इस वक्त मैं मुंबई घाटकोपर में आज 14 अप्रैल है, बाबा साहब अम्बेडकर की आज जयंती है, जो कि मैं रमाबाई कॉलोनी में हूँ। और यह बताना चाहता है जिस प्रकार से यहाँ पे आज सजावटी की गई है और एक यहाँ का जो माहौल है बहुत दर्शाता है लोगों में। घर घर में तिरंगे झंडे और बाबा साहब के नारे और अलग अलग देखिए हमारे पीछे सब देखिए जिस प्रकार से गेट बनाया गया है और बाबा साहब के जो अम्बेडकर जी का पुतला है किस प्रकार से उनकी सजावटें की गई है और लोगों में कितना उत्साह है और लोगों में क्या मार्गदर्शन है। और यहाँ पे जो समाज सेवक भी हैं उनसे बातचीत करेंगे, जो राजनेता उनसे भी बात करेंगे, जो अलग अलग जो कार्यक्रम उनसे भी बात करेंगे। नमस्कार सर। की आज जो जयंती दिनाचा जो उत्सव साजरा होता है 134वा दिनाचा जो उत्सव साजरा होता आहे त्यानिमित्त हा जनसमुदाय पाहून आपल्याला या जनतेस काय सांगावं असं वाटतं? सर्वप्रथम आपल्या सर्वांना संपूर्ण महाराष्ट्रातीलच नाही तर अखंड विश्वामध्ये जे समस्त मानवजातीला मानणारे लोक आहेत त्या सर्वांना बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। बाबासाहेबांमुळेच आज माझ्यासारखा दलित समाजातील एक व्यक्ती नगरसेवक होऊ शकला, शिक्षण घेऊ शकला। त्यामुळे बाबासाहेबांचे जे उपकार आहे ते बाबासाहेबांचे उपकार कोणी कधीही विसरू शकत नाही। आपल्या सर्वांना बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि एकच विनंती करतो की बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने आपल्या पददलित समाजाचं परिवर्तन केलं त्याच पद्धतीने आपल्या रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरमधील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गलिच्छ वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांना देखील या झोपडपट्टीमधून परिवर्तन करून आपण एका चांगल्या इमारतीमध्ये चांगल्या घरांमध्ये राहायला न्यायचं आहे। आणि हे परिवर्तन करण्यासाठी आपल्या सर्व लोकांनी बाबासाहेबांच्या विचारावर काम करायचं आहे एवढीच विनंती करतो आणि पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। तुम्ही या जयंती उत्सवाबद्दल काय सांगू इच्छिता? कालाप्रमाणे याही वर्षी आनंदवन बुद्ध विहारापासून ते RTO नगर तिथपर्यंत आमची रॅली जाणार। तिथून परत रिटर्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाबाई आंबेडकर नगर तिथून परत आम्ही रिटर्न येऊन तिथे स्थापना करणार। मार्फत काम करताय, पक्षामार्फत काम करताय? मी कामगार नेते रमेश जाधव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात कामगार चळवळ सांभाळतो, चैत्यभूमीचा व्यवस्थापक म्हणून बघतो, हिंदू मिल आंदोलनक म्हणून बघतो आणि बहुजन पंचायत समितीचा मी जनसंपर्क प्रसिद्धी समितीचा अध्यक्ष म्हणून काम बघतो। ही माझी थोडक्यात ओळख आहे की आजचा जो हा जन्मजयंती उत्सव जो दिन साजरा मोठ्या आनंदाने आणि ताटामाटाने साजरा होत आहे तेव्हा या जनतेबद्दल जी जे जनता तुम्ही पाहून तुम्हाला या जनतेस काय सांगावं असं वाटतंय? या रमाबाई नगरामध्ये पहिलं तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगतो की आपण खरंच रमाबाई नगरातल्या प्रत्येक गल्ली गल्लीत आपण जा, ही कमीत कमी 2-5 लाखाची वस्ती आहे, प्रत्येक घरामध्ये दिवाळी साजरी होते। हे महामानवावरती खरी प्रेम आणि श्रद्धांजली या रमाबाई कॉलनीत आपल्याला आज बघायला मिळेल। या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा देताना लाखो लोक प्रत्येक रस्त्यावरती उतरलेले आहेत, आनंदाने नाचत आहेत, गात आहेत आणि अशा पद्धतीने रमाबाई आंबेडकर नगरामध्ये मोठ्या पद्धतीने मिरवणुका निघालेल्या आहेत। स्थानिक चौकात मंडळांच्या जयंत्या सुरू आहेत आणि अत्यंत जल्लोष असं वातावरण या रमाबाई कॉलनीत झालेलं आहे। आणि याच्यात आपल्या मार्फत मी या तमाम जनतेला एवढंच सांगतो या जयंतीनिमित्त की आपण बाबासाहेबांची 134वी जयंती साजरी करताना आपल्याला बाबासाहेब डोक्यावर नाही तर डोक्यात घ्यायचं आहे। आपला उत्सव करताना डीजेवर नाचण्यापेक्षा आपल्याला लोककलेचा प्रदर्शनाला महत्त्व द्यायचं आहे आणि या ठिकाणी आपला बाबासाहेबांनी आपल्याला सुसंस्कृत समाज बनवलेला आहे त्याचं प्रदर्शन आज वस्त्या वस्त्यात बघायला मिळाले। लेझिम पथकं, ढोल ताशा, कच्ची बाजा ही लोकपथकातनं या ठिकाणी सुरू आहे। हे आपल्या माध्यमातून हा जो जल्लोष सर बघताय ते
खरोखर बाबासाहेबांची पुण्याई आहे आणि त्या पुण्याईने हे सगळं चाललेलं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे तर तुम्ही याबद्दल आणखी काय सांगू शकता समाजाबद्दल? बाबासाहेब हे कुठल्या एका जातीचे नाही आहेत. बाबासाहेबांनी या देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी, महिलांसाठी, युवकांसाठी, वृद्धांसाठी म्हणजे या देशात आलेल्या पशुपक्षापासून त्या प्रत्येक माणसाला बाबासाहेबांनी संविधानातला अधिकार दिला आहे आणि त्याची परतफेड जयंतीनिमित्त प्रत्येक जनता या ठिकाणी आनंदाने साजरी करते. एवढंच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो. धन्यवाद. जय भीम. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आज माता रमाबाई आंबेडकर नगरामध्ये मिरवणूक, त्याचबरोबर संपूर्ण मंडळा, पक्ष, पार्टीच्या सगळ्यांनी शुभेच्छा बॅनर वगैरे लावलेले आहे या ठिकाणी. आणि माता रमाबाई आंबेडकर नगरामध्ये परंपरा 1964 पासून ही माता रमाबाई आंबेडकर नगराची मिरवणूक निघत आहे. माता रमाबाई आंबेडकर नगराची स्थापना कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केली आणि त्यानंतर आमचे रमाबाई आंबेडकर नगराचे शिल्पकार दिलीपराव भाऊ यांनी 1964 पासून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक 1964 पासून होत आहे. आणि आम्ही आणि माझ्या पक्षाच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी सर्व आंबेडकर जनतेला शुभेच्छा देतो. जय भीम, जय महाराष्ट्र. इथे राबवली जात आहे तर मंडळाचे अध्यक्ष सर्वप्रथम आपण त्यांचं नाव काय त्यांची विचारपूस करूया. सर आपलं नाव काय? संदेश विष्णू गोरे. संदेश विष्णू गोरे. हा जो पुस्तक वाटपाचा जो कार्यक्रम तुम्ही योजला आहे तर त्यामागचा मुख्य उद्देश काय? हे मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना थोडीशी ज्ञान विद्यापीठात पुरवा. बाबासाहेबांनी जे पुस्तक लिहिलेले कालपर्यंत ते पोरांपर्यंत माहिती पोहोचण्यासाठी हे पुस्तक आम्ही वाटत आहे.